रथसप्तमी येते आणि तुम्ही विचार करत असाल काय करावं, कोणाचे व्रत करावं. आज मी तुम्हाला सांगणार आहे रथसप्तमीचे महत्त्व, पूजनविधी, व्रताचे फायदे आणि काय करू नये. तर पहा हा व्हिडिओ आणि आपले रथसप्तमी अनुभव अधिक सामर्थ्यशील बनवा. तर स्वागत आहे तुम्हा सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचे नाव आहे रुद्रांश बागडे. आणि या चॅनलवर आपल्याला आध्यात्मिक विषयांबद्दल तसेच सणांबद्दल माहितीही मिळत असते. तर रथसप्तमी 2026चे महत्त्व काय आहे, त्याची पूजनविधी कशी आहे आणि व्रत कसे करावे, त्याचबरोबर काही मोठ्या चुकांपासून कसे वाचावे. तर या सर्व गोष्टींबद्दल माहिती आपण या व्हिडिओमध्ये थोडक्यात जाणून घेणार आहोत. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा. तर रथसप्तमी हा दिवस सूर्यदेव यांच्या व्रताचा आणि पूजनाचा दिवस आहे. सूर्यदेव हे जीवनदायी, आरोग्य आणि समृद्धीचे प्रतीक मानले जातात. रथसप्तमीला सूर्योदयाच्या वेळी पूजा केली जाते. शरीरात ऊर्जा, ताकद मिळवण्यासाठी हा दिवस अतिशय महत्त्वपूर्ण ठरतो. सूर्याला प्रार्थना केल्यामुळे मानसिक आणि शारीरिक आरोग्य सुधारते, जीवनात सकारात्मकता येते, व्रतांची शुद्धता आणि पवित्रता वाढते. रथसप्तमी म्हणजे सूर्यदेवांची पूजा आणि त्यांच्या रथाची यात्रा. तर असे म्हणतात की सूर्यदेवता या दिवशी आपल्या सप्त घोड्यांच्या रथावर स्वार होऊन येतात. त्यामुळे या दिवशी सूर्यदेवाच्या रथाची पूजा केली जाते व सूर्यदेवतेची देखील पूजा केली जाते. या दिवशी महाराष्ट्रामध्ये एक विशेष नैवेद्य सूर्यदेवतेला दाखवला जातो. तो म्हणजे या दिवशी दूध उतू जाऊ दिले जाते. तर हे दूध का उतू जाऊ देतात ते देखील आपण जाणूया. तर आता रथसप्तमीचं व्रत करण्यासाठी तुम्हाला काय सामग्री लागणार आहे ते पाहू. तर यासाठी या दिवशी आपल्याला सूर्यनारायणाची रथामध्ये बसलेली रांगोळी काढायची असते. ही रांगोळीचा रेडीमेड छापा देखील मिळतो. त्यामध्ये रथामध्ये सूर्यदेव विराजमान झालेले असतात व त्याची पूजा आपल्याला करायची असते. त्यासाठी तुम्हाला रांगोळी लागेल. त्यानंतर देवाला धूप दीप अर्पण करण्यासाठी तुपाचा दिवा लागेल. त्यानंतर वात लागेल, रांगोळी लागतील, पिवळी फुलं लागतील. या दिवशी पिवळ्या फुलांचा विशेष मान आहे. तर तुम्हाला रथसप्तमीच्या दिवशी पिवळे वस्त्र आवर्जून धारण करायचे आहे. कारण पिवळा रंग हा सूर्यदेवांचा तेजोमय, प्रकाशाचा व सूर्यकिरणांचा रंग मानला जातो. त्यामुळे आपल्या जीवनामध्ये प्रकाश येतो, तेज येते, तसेच नवचैतन्यही येते. त्यामुळे या दिवशी पिवळा रंग परिधान करणे विशेष महत्त्वाचे असेल. तर ही सर्व सामग्री आपल्याला स्वच्छ जागी ठेवायची आहे आणि योग्य स्थानावर पूजाही करायची आहे. म्हणजेच तुम्हाला ही पूजा मांडणी पूर्व दिशेला किंवा मग उत्तर दिशेला करायची आहे. तसं तर पूर्व दिशेकडून सूर्य उगवतो, त्यामुळे तुम्ही ही पूजा मांडणी पूर्व दिशेलाच करावी. आता हे व्रत करण्यासाठी काय करावे लागेल, तर यासाठी तुम्हाला सूर्योदयाच्या वेळी उठून स्नान करायचे आहे. सकाळी सूर्योदयापूर्वी उठून पाण्याने स्नान करावे. त्यात गंगाजल टाकून स्नान केले तर अधिकच चांगले होईल. त्यानंतर पूजास्थान स्वच्छ करून तिथे पिवळ्या रंगाचे वस्त्र पसरून घ्यायचे. सूर्यदेवांची रांगोळी काढायची रथामध्ये बसलेली. त्यानंतर सूर्याची पूजा तांब्याच्या तांब्यामध्ये किंवा मग कास्याच्या तांब्यामध्ये केली जाते. तर सूर्याची पूजा करताना फूल अर्पण करायचे आहे. त्याचबरोबर अक्षदा, हळदी कुंकू अर्पण करायचे आहे आणि सूर्योदयाला सूर्योक्ती मंत्राचा जप करायचा आहे. म्हणजे सूर्योक्ती मंत्र काय आहे ते आता आपण जाणून घेऊ. तर सूर्योदयाच्या वेळी आपल्याला ओम सूर्याय नमः या मंत्राचा 108 वेळा जाप करायचा आहे. ही पूजा करत असताना तुम्हाला ओम सूर्याय नमः या मंत्राचा 108 वेळा जाप करायचा आहे. त्याचबरोबर ज्या प्रकारे आपण संपूर्ण पौष महिन्यामध्ये सूर्यदेवतेला अर्घ्य दिले आहे, ते अर्घ्य द्यायचे मात्र विसरायचे नाही. सकाळी स्नान झाल्यानंतर एका तांब्यामध्ये पाणी घेऊन त्यात हळदी कुंकू अक्षता टाकून त्यात सूर्यदेवतेला ओम सूर्याय नमः असे म्हणून देवतेला अर्घ्य द्यायचा आहे. त्यानंतरच ही पूजा मांडणी करायची आहे. तर सर्व पूजा मांडणी झाल्याच्या नंतर देवाला दीपक व अगरबत्ती, धूप हे ओवाळायचे आहे. त्यानंतर सूर्यदेवाच्या समोर तुपाचा दीप लावायचा आणि अगरबत्तीच्या धुरामध्ये मन शांत ठेवायचे. तर आता या दिवशी सूर्यदेवतेला एक विशेष नैवेद्य दाखवला जातो. तो म्हणजे या दिवशी आपले जे सुगड असते मकर संक्रांतीचे, त्याच मोठ्या सुगडामध्ये किंवा मोठ्या खणामध्ये दूध ठेवले जाते. त्यात थोडेसे किंचितसे तांदूळ आणि साखर आणि तीळ टाकले जातात व ते दूध छोटे छोटे गौरीचे तुकडे आणतात किंवा मग
छोटे छोटे लाकडाचे तुकडे ते प्रज्वलित करून म्हणजे अग्नी प्रज्वलित करून त्यावर ते खण ठेवले जाते व ते दूध उतू जाईपर्यंत ते तापवले जाते. तर हे दूध पूर्वी दिशेला उतू जावे अशा प्रकारे ठेवावे, म्हणजे देवाला त्या दुधाचा नैवेद्य आपण अर्पण केला असा त्याचा अर्थ होतो. तर सप्तमीचे हे व्रत करण्याचे फायदे काय आहेत? या दिवशी जर तुम्ही रथसप्तमीचे व्रत केले तर शरीराची ताकद ही वाढते, जीवनात आनंद आणि समृद्धी येते, आरोग्यदायक परिणाम होतात, त्याचबरोबर धन, ऐश्वर्य आणि यश प्राप्त होते. व्रत करताना एक गोष्ट मात्र लक्षात ठेवावी, सूर्योदयापूर्वी पूर्ण पूजा केली पाहिजे. रात्रभर उपवास न करणे, त्याऐवजी सत्य आहार आणि शुद्ध पाणी पिऊन पूजा करा. म्हणजेच उपवास नाही केला तरी चालेल, परंतु तुम्हाला ही पूजा करत असताना सात्विक आहार घ्यायचा आहे आणि शुद्ध पाणी प्यायचे आहे. हे झाले रथसप्तमीला काय करावे. आता रथसप्तमीला काय करू नये हे आपण जाणून घेऊ. रथसप्तमीला आळस किंवा आराम करू नका. जोश न गमावता पूजा करा. सूर्योदयाच्या वेळेपासून पूजा सुरू करा आणि वेळ हा गमावू नका. व्रत करायचं असेल तर कोणत्याही प्रकारच्या नशेतून दूर राहा. या दिवशी कोणत्याही प्रकारचे तामसी पदार्थाचे सेवन करू नका, मांसाहार करू नका, मन शुद्ध ठेवा आणि आहारही शुद्धच असायला हवा. सूर्यदेवांच्या पूजा आणि व्रताचे प्रमुख कारण आहे आपल्या जीवनातील प्रकाश आणि ऊर्जा मिळवणे. सूर्याला पूजा केली की आपले जीवन अंधकारातून प्रकाशाकडे नेले जाते, आत्मविश्वास वाढतो, सर्व समस्यांना सामोरे जाण्याची ताकद आपल्यामध्ये येते. सूर्याचे व्रत हा एक प्रकारचा आध्यात्मिक रिसेटच म्हणावा लागेल. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये ओम सूर्याय नमः लिहायला विसरू नका. तर पुन्हा भेटू अशाच व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्हा सर्वांना सूर्यदेवांची कृपाही मिळावी हीच सूर्यदेवाचरणी प्रार्थना करते.